एखाद्या ब्रिटिश व्यक्तीलाही लाजवेल असे इंग्रजीचं शब्दभांडार असो किंवा थरूरियन म्हणून स्वतःची वेगळी स्टाईल जपण्याचा विषय, अधूनमधून काँग्रेसचे खासदार शशी थरूर चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या थरूर चर्चेत आहेत ते त्यांच्या भाजपसोबत वाढलेल्या मैत्रीमुळे. शशी थरूर भाजपत जाणार आहेत का? त्यांच्या भाजप दोस्तीच्या चर्चा का रंगतायत याचा वेध घेणारा हा रिपोर्ट पाहूया. शशी थरूर आणि भाजपचं लव्ह हेट रिलेशनशिप काही नवं नाहीये. मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून राष्ट्रीय राजकारणात या विषयीच्या चर्चा सुरू असतात. यंदा निमित्त ठरलंय ते म्हणजे दहशतवादाविरोधातील खासदारांच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचं. मोदी सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात पहिलंच नाव आहे ते म्हणजे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचं. काँग्रेसनं वेगळ्या 4 खासदारांची नावं पाठवली आहेत, पण मोदी सरकारनं मात्र शशी थरूर यांना एका शिष्टमंडळाचं नेतेपदच बहाल केलंय. यावर शशी थरूर असं म्हणतात, भारत सरकारच्या निमंत्रणानं 5 प्रमुख राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याचा मला सन्मान मिळालाय, जिथे आमच्या राष्ट्राचा अलीकडील घटनांवरील दृष्टिकोन मांडला जाईल. जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या सेवांची आवश्यकता असते तेव्हा मी कधीही कमी पडणार नाही. जय हिंद. 2 मे रोजी नुकताच पार पडलेल्या केरळमधील विजिंजम बंदराच्या उद्घाटनाप्रसंगी नरेंद्र मोदींनी व्यासपीठावर जाताना शशी थरूर यांना हात मिळवला आणि भाषणात थरूर यांचं नाव घेऊन इंडिया आघाडीला टोलाही लगावला होता. हमारे मुख्यमंत्री जी से भी मैं कहना चाहूंगा, आप तो इंडी अलायंस के बहुत बड़े मजबूत पिलर है. यहां शशि थरूर भी बैठे हैं और आज का ये इवेंट कई लोगों की नींद हराम कर देगा. ऑपरेशन सिंदूर नंतर शशी थरूरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंड भरून कौतुक केलं. थरूर यांच्या अलीकडच्या हालचालींवरून ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे थरूर यांच्यावर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचं समजतंय. थरूर यांना संयुक्त राष्ट्रात काम केल्याचा दांडगा अनुभवही आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा भारताची अमेरिकेला भूमिका पटवून देण्यात होऊ शकतो. आता थरूर यांचं नाव केंद्र सरकार कायम ठेवणार की काँग्रेसची भूमिका मान्य करणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.